भगवते वासुदेवाय। ओम नमो 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 भगवते वासुदेवाय। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे प्रजप्रियं। कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रसादुतं। सच्चिदानन्दरूपाय ईश्वरोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतसत्यं द्वैपायनो पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुं तं सर्वभूतरतयं मुनिमहान्। अज्ञानध्वान्तविध्वंसं कोटिसूर्यसमप्रभां दूताचार्यसदाचारं गुरुद्रोहस्वर्गं पदं प्रयच्छति परीक्षिते कथा सभायां संस्थिते सुखे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण हरे मुरारे हे नाथ नारायण हे नाथ नारायण हे नाथ नारायण। गोविंद गोविंद काल आपण भागवतामध्ये पाहिलं होतं की हिरण्याक्षाचा वध भगवंतांनी केलेला होता. म्हणजे वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध झाला आणि मग आता सगळेजण हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यप आणि सगळा त्यांचा परिवार जो होता ते सगळे शोकाकुल झालेले आहेत. आणि हिरण्यकश्यप सगळ्यांना समजावून सांगू लागलेला आहे. सगळ्यांना म्हणू लागला आता म्हणजे हिरण्याक्षाची पत्नी वगैरे सगळ्यांना म्हणू लागला त्यांच्या मुलांना वगैरे. हा देह म्हणजे क्षणिक आहे. आणि या अगोदर आपण हेही पाहिलं होतं की यमराज त्या ठिकाणी एका मुलाचं रूप घेऊन आले होते आणि त्या मुलाच्या रूपामध्ये त्याने समजावून सांगितले का देह जर तुम्हाला पाहिजे असेल तर देह तुमच्या समोर पडलेला आहे. आणि परंतु देहाची आसक्ती काही कामाची नाही. पण देहाची आसक्ती न ठेवता
ईश्वराची आसक्ती ठेवा, म्हणजे ईश्वरावर प्रेम करा, हिरण्यकशिपू त्यांना सांगू लागलेलं आहे. आणि म्हणजे ही कथा आपण पाहत आहोत की नारद मुनी ही कथा राजा युधिष्ठिराला सांगू लागलेली आहे. बघा, पुढे नारद मुनी म्हणू लागले की युधिष्ठिरा, हिरण्यकशिपूने असा विचार केला, म्हणजे आता आपला भाऊ तर भगवंताने मारलेला आहे, त्याच भगवंता हिरण्यकशिपूचा राग होता तुमचा बघून, आणि मग त्याने काय केलं, म्हणजे आपण अजिंक्य व्हावं, आपण अजर अमर व्हावं, यासाठी आता हिरण्यकशिपूने काय केलं बघा, मंदराचलाच्या एका दरीमध्ये जाऊन तपश्चर्या हिरण्यकशिपू करू लागलेला आहे. आणि त्याने काय केलं, एक आकाशाकडे पाहत आपल्या एका पायाच्या अंगठावर जमिनीवर उभा राहिला आणि आकाशाकडे पाहत तपश्चर्या करू लागलेला आहे. बघा, म्हणजे आणि जेव्हा तो तपश्चर्या करत होता तर तेव्हा म्हणजे चमकू लागल्या सूर्यकिरणाप्रमाणे, आणि तपश्चर्यामध्ये असं म्हणजे तो वक्र झाला, तपश्चर्यामध्ये मग्न झालेला आहे. तेव्हा आणि तपश्चर्या करून काही दिवस लोटले असतील, काही काळ गेला तपश्चर्याचा, आणि सगळे देव वगैरे म्हणजे सगळं आता आपल्या आपल्या पदावर आरूढ होऊन त्याला पाहण्यासाठी आले. म्हणजे आता तपश्चर्यामध्ये जगत झालेला आहे. आता त्या सगळ्या देवांना वाटलं आता तपश्चर्याला बसलेला आहे, म्हणजे आता आपल्याला काही त्याची भीती नाही. बघा, असं वाटलं सगळ्या देवांना, सगळ्या देवांनी त्याला पाहिलं आणि सगळे आपल्या आपल्या लोक परत निघून गेले. आणि तिकडे आता तपश्चर्या चालू झालेली आहे हिरण्यकशिपूची. बघा, आणि काही पुष्कळ दिवसानंतर काय झालं, त्याच्या तपश्चर्या त्याची खूप वाढली आणि एवढं शिकेला पोहोचली तपश्चर्या, मग त्याच्या डोक्यातून धूर निघू लागला आणि सगळी ती ऊर्जा अशी दुरास्त बाहेर पडू लागली आणि ती सगळ्या चारी बाजूला ती ऊर्जा पसरली, म्हणजे आणि सगळ्या लोकांना ती जाऊ लागलेली आहे. बघा, म्हणजे त्याच्या अग्नीच्या ज्वाळांनी नद्या समुद्र वगैरे उकळायला लागले, म्हणजे एवढ्या ज्वाळा त्याच्या डोक्यातून निघू लागल्या. म्हणजे द्वीप आणि पर्वत असं कधी पृथ्वी हादरून गेली, ग्रह तारे वगैरे सगळे सुटून पडू लागले, तर दाही दिशांना जणू काय आग लागलेली आहे, असं सगळीकडे तांडव माजलं. आणि त्या आगीच्या बघा, त्या आगीच्या ज्वाळांनी काय झालं, सगळे स्वर्गातील देव सुद्धा पळू लागले. मग सगळं देव म्हणले आपल्या ब्रह्मदेवाकडे जावं लागेल असा विचार केला आणि सगळे देव आपल्या आपल्या वाहनावर आरूढ होऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला जाऊन सगळे देव प्रार्थना करू लागले. म्हणाले, हे जगत पिता, हे देवादी देवा, म्हणजे म्हणाले हिरण्यकशिपूच्या त्याच्या ज्वाळांनी म्हणजे आपला स्वर्गलोक जळू लागलेला आहे आणि आम्ही कुळकुळ लागलेलो आहोत. आता हे आम्हाला काही सहन होऊ शकत नाही, आम्ही त्या स्वर्गामध्ये राहू शकत नाही. हे अनंता, आता तुम्हाला काय वाटते बघा, म्हणजे या अगोदर काय करा, त्या ज्वाळा अजून वाढण्याच्या अगोदर त्याला जाऊन शांत करा. आणि कारण भगवंत आपण तर सर्व काही जाणतच आहात, त्यामुळे आम्ही आपलं निवेदन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपण पाहतो हिरण्यकशिपू तपश्चर्या करू लागलेला आहे, तर तो तपश्चर्या का करू लागलेला आहे हे सगळं देव पटवून सांगू लागले ब्रह्मदेवांना. म्हणजे ब्रह्मदेव हे प्रभू, जसं आपले ब्रह्मदेव पद प्राप्त केलं ते अनेक हजार वर्ष तपश्चर्या करून आता असंच पद हिरण्यकशिपूला देखील पाहिजे आहे, म्हणून त्यांची तपश्चर्या चाललेली आहे. बघा, आणि म्हणून म्हणजे तो आता त्याला असं वाटतं की आपण एका वेगळ्या जगाची रचना करावी असं हिरण्यकशिपूला वाटत आहे. बघा, म्हणजे तो आता तुमचं पद घेऊ इच्छित आहे. कारण आपण पाहतो कल्पाच्या शेवटी सगळ्यांना गर्तेमध्ये जावं लागतं. बघा, अशा प्रकारचं मनोगत देवतांनी काय केलं, ब्रह्मदेवासमोर मांडलं. आणि म्हणजे असाच हट्ट धरून हा घोर तपश्चर्या करू लागलेला हिरण्यकशिपू, म्हणजे प्रभू आपण तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात आणि आता आपल्याला योग्य वाटेल तर ते आपण करावे. हे जगत पिता, पण या ठिकाणी म्हणजे जे की ब्राह्मण गायी वगैरे
ते सर्व म्हणजे आपले खुशहाल शांती, त्या सगळ्यांना शांती पाहिजे आहे. बघा म्हणजे एक असा नारद मुनी युधिष्ठिराला सांगू लागलेला आहे. युधिष्ठिरा म्हणजे देवाने जेव्हा ब्रह्मदेवांना अशा प्रकारे निवेदन केलं तेव्हा म्हणजे भृगु, दक्ष वगैरे हे सगळे हिरण्यकश्यपूच्या आश्रमात गेले. तेव्हा तिथं पाहिल्यावर त्यांनी पाहिलं की आता हिरण्यकश्यपू ज्या ठिकाणी तपस्या करू लागलेला होता त्या ठिकाणी वारुळ बनलेला होता. आणि बघा म्हणजे त्याच्या चारी बाजूने गवत, बांबू वगैरे सगळे त्या सगळ्याने तो झाकला गेला होता हिरण्यकश्यपू. आणि बघा म्हणजे मुंग्याचं वाळू त्या ठिकाणी झालेलं होतं आणि मुंग्याने त्याची चरबी, मांस, रक्त वगैरे सगळं काही खाऊन टाकलेलं होतं. म्हणजे तो हाडाचा सापा राहिलेला होता. परंतु त्याने काय केलं, आता तपश्चर्याच्या बलावर बघा सगळ्या लोकांना म्हणजे ढगातील सगळे म्हणजे सगळ्यांचं तापू लागलेला होता. आणि त्याला पाहून ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आलेले आहे. पण ब्रह्मदेवाने तपस्या म्हणजे हिरण्यकश्यपूला म्हणाले, ब्रह्मदेव हसत हसत म्हणाला हिरण्यकश्यपूला, अरे वत्सा उठ म्हणे, मी तुझ्या समोर आलेलो आहे. एक कश्यप नंदना, आता तुझी तपश्चर्या ही पूर्ण झालेली आहे, नवे ती सिद्ध झालेली आहे. तो आता उठ, कारण मी तुला वर देण्यासाठी इथं आलेलो आहे. तुला जो पाहिजे असेल तो वर माझ्याकडून निसंकोचपणाने तू मागून घे. बघा म्हणजे ब्रह्मदेव म्हणाले, अरे वत्सा, मी तुझ्या हृदयामध्ये अद्भुत सामर्थ्य असलेलं पाहिलं आहे. अरे बघ, तुला किती काही सगळं खाऊन टाकलं आहे, तरी सुद्धा तुझे प्राण त्या हाडाच्या साह्याने अजून सुद्धा टिकून राहिलेले आहेत. बघा म्हणजे अशी कठीण तपश्चर्या म्हणजे कुणी करणारच नाही, अशी कठीण तपश्चर्या तू केलेली आहे. म्हणजे देव करणार आहे की दानू सुद्धा करणार नाही, अशी तपश्चर्या तू केलेली आहे. म्हणजे आणि ते सुद्धा म्हणजे पाणी न पिता तुम्ही जिवंत राहू शकतो का, परंतु तू या ठिकाणी जिवंत राहिलेले आहेत. हे द्वितीयनंदना म्हणजे अशक्य अशी तपश्चर्या तू केलेली आहे. यामुळं म्हणजे मी प्रसन्न झालेलो आहे. तुला जो पाहिजे असेल तो वर माझ्याकडून मागून घेईन, मी तुला तो देऊन टाकेन. कारण तू मरणार आहेस तर मी अमर आहे, म्हणून तुला माझे असलेले ते दर्शन आहे ते निष्फळ जाणार नाही, त्याचं काहीतरी तुला पण नक्की भेटेल. मग असं म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, आपण म्हणजे हिरण्यकश्यपूच्या शरीराला सगळ्या मुंग्या लागलेल्या होत्या. मग ब्रह्मदेवाने काय केलं, आपल्या हातातलं कमंडलू घेतलं आणि एक दिव्य अमोघ पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं हिरण्यकश्यपूच्या. बघा आणि जेव्हा अंगावर शिंपडलं तर तेव्हा काय झालं की म्हणजे वारवातून उभा राहिला आणि त्यावेळी ते सर्व अवयव जे होते तर सर्व तो शक्तिमान झाला आणि त्याच्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखं जल आलं आणि एखाद्या सोन्याप्रमाणे चमकलं असं त्याचं शरीर झालं. पण तो नवयुवक असा तो येऊन म्हणजे उभा राहिला ब्रह्मदेवासमोर आणि त्यानं पाहिलं की अरे ब्रह्मदेव हंसावर बसलेले आहेत. आता त्यानं पाहिलं आणि दृश्य पाहून त्याला अतिशय आनंद झाला. त्याने ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार केला आणि नंतर मग हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला आणि मग तो मोठ्या प्रेमाने मग अत्यंत गदगद वाणीने तो ब्रह्मदेवाची स्तुती करू लागला. बघा त्यावेळी जेव्हा तो ब्रह्मदेवाची स्तुती करत होता त्यावेळी त्याच्या डोळ्यातून म्हणजे प्रेमाचे अश्रू ओढू लागलेले होते. त्याचे सर्वांग पुलकित झाले आणि तो ब्रह्मदेवाला म्हणू लागला, हे प्रभू, कल्पाच्या शेवटी सर्व सत्य म्हणजे अंधाराने झाकून गेली होती. बघा त्यावेळी आपण स्वयंप्रकाशाने पुन्हा सृष्टीला प्रकाशित केलेले आहे आणि म्हणजे आपणच रजोगुण, तमोगुण, सत्वगुण म्हणजे अशा सगळ्या गुणांचे आश्रय देखील आपणच आहात. म्हणजे आपण या सगळ्यांच्या पलीकडे आहात अशा प्रभूंना मी नमस्कार करतो. आपण या जगाचे मूळ कारण आहात. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान ही आपलीच मूर्ती आहे. म्हणजे आपण प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी हे सर्व काही आपल्यातच प्रगत झालेले आहे. म्हणून हे प्रभू माझा आपल्याला वारंवार नमस्कार आहे. जो वेद होता आधार ब्रह्मा वगैरे उद्गाता म्हणजे आपण हे सगळे यज्ञाचे प्रतिपादन करतात तर ते सुद्धा सगळे आपलेच शरीर आहे.
म्हणजे आपणच यज्ञांचा विस्तार केलेला आहे. नव्याने आपण त्या सृष्टीचे पालन करते आहात, विस्तार करते आहात. आपणच काल आहात. म्हणजे प्रत्येक क्षणी आपण सावध राहून आपले क्षण लव इत्यादी म्हणजे सगळ्या लोकांचं आयुष्य आपणच क्षीण करत असता. असं असून सुद्धा आपण निर्विकार आहात, ज्ञान स्वरूप आहात. हे परमेश्वरा, आपण अजन्म आहात, अनंत आहात. हे प्रभू, कार्य कारण म्हणजे हे काय चालतं फिरतं वगैरे हे जे काय आहे हे सगळं आपल्याहून वेगळं नाहीये. हे सगळं काय आपल्यामुळेच होत असतं. आपण म्हणजे आपण त्रिगुण आहात आणि मायेच्या पलीकडे आपणच आहात. आपण काय केलं, आपल्या उदरातून या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे प्रभू. म्हणून म्हणजे आपण या ब्रह्मांडाचे करते धरते आहात. हे प्रभू, आपलं स्थूल दिसणारे शरीर जे आहे तेच तर सगळं जग आहे. आणि या मार्फत हे जग आपण पाहतो, इंद्रियामार्फत हे सगळे जे या जगात उपभोग घेत असतात. बघा म्हणजे सगळ्या विषय वगैरे आहे त्या विषयांचा इंद्रियांच्या द्वारे उपभोग घेत असतात. म्हणजे अशा प्रकारे आपलं रूप आहे. म्हणजे आपण या सगळ्यांच्या पलीकडे ब्रह्मस्वरूप आहात. आपणच अनंत आहात, आपणच अव्यक्त आहात आणि आपल्याच रूपाने सर्व जग